जिद्दीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो, मात्र त्याला परिस्थिती कुठलीही असो. मात्र मनामध्ये जर तुम्ही एखादा संघर्ष आणि एखादी जिद्द जर ठेवली तर तुम्हाला यश सहज मिळवता येईल. आणि हे यश मिळवलं आहे गोल्डन बॉय. आणि त्याचा प्रवास जो सुरू होतो तो या झोपडीपासून तर गोल्डन बॉयच्या या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणारा सनी फुलमाळी. तुमच्यात काही करण्याची जर धमक असेल ना, तर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहा किंवा बंगल्यामध्ये राहा किंवा झोपड्यांमध्ये राहा. मात्र तुमचं यश तुम्हाला कुठूनही मिळवता येतं. आणि हे सिद्ध केलेलं आहे लोहगाव मध्ये राहणाऱ्या सनी फुलमाळी याने. आपण जर बघितलं तर या झोपडीमध्ये सनी राहतो आणि सनीने एशियन कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. त्याची दखल आत्तापर्यंत कुणीही घेतली नाही. मात्र ही जर परिस्थिती बघितली तर मोठमोठ्या इमारती ज्या आहेत त्या लोहगाव परिसरामध्ये आहेत आणि याच इमारतीच्या सावलीखाली सनीचं हे झोपडं आहे. आपण जर पाहिलं तर सनीचं हे कुटुंब आहे आणि त्याचा हा प्रवास खरंच एक प्रेरणादायी आहे. या प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी जी आहे ती तुम्ही साम टी व्हीवरती पाहताय आणि साम टी व्हीचा हा स्पेशल रिपोर्ट. देशाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरण्याचं काम जे आहे ते सनीने केलेलं आहे. आणि सनीचं हे जर गोल्ड मेडल बघितलं तर आशियन ज्या स्पर्धा झाल्या होत्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी हे गोल्ड मेडल मिळवलं. सनी आपल्याबरोबर आहे आणि सनीचं हे घर आहे. हा कुठला महाल नाही का, झोपड्यामध्ये सनी राहतो. आणि सनी हा नंदीवाल्याचा मुलगा आहे. आपण जर बघितलं तर अनेक लोकांचं भविष्य जो आहे तो नंदीवाला समाज पाहत असतो. मात्र स्वतःच्या मुलाचं भविष्य या ठिकाणी त्याच्या वडिलांनी पाहिलं आणि तीनही मुलं जे आहेत ते पैलवान आहेत. सनीनी त्यांच्या या स्वप्नांचं चीज केलेलं आहे. आपल्याबरोबर सनीचे वडील आहेत. काय सांगाल, नंदीवाले म्हणलं तर भविष्य बघतात किंवा तुम्ही दारोदार फिरता, पण तुमच्या पोराचं भविष्य त्यांनी साकारले, काय म्हणणं आहे तुमचं? अभिमान वाटतं सेठ मला. हा, साहेब. नाही, पण कधी वाटलं होतं यांनी कुस्ती करावी, तो गोल्ड मेडल मिळेल? सर आम्हाला पहिल्यापासून माझे आजे पंजे वडील सगळे आम्हाला कुस्तीचं फार नाद आहे पहिल्यापासून. आणि मला पण नाद आहे. मग माझे तिन्ही मुलं पण कुस्तीचा नाद आहे. मी तिन्ही मुलांना पण कुस्ती शिकवत होतो. म्हणजे घरी शिकवत होतो आपल्या परिस्थितीमुळं. म्हणजे माझी ऐपत नव्हती. मग माझ्या मोठ्या मुलांना मी इथंच घरीच पैलवान बनवलं. म्हणजे जोर पेर हा. आणि सनीला रायबा तालीम गावात पाठवायचं मी सनीला. मग सनी चांगलं खेळायचं. पहिल्यापासून चांगलं खेळायचं सनी. मग तिथं गावात रायबा तालीम आहे. आणि मोजे पैलवान सोमीनाथ मोजे पैलवान हे साधा रागपसरे पैलवान ते शिकायला असायचे तिथं तालमीत. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की सनी फार चांगलं खेळतो, याला कुठंतरी तालमीत पाठवा. मग असं आम्ही मग संदीप बाप्पाचे बोंडेच्या तालमीत पाठवलं आम्ही सनीला. मग 5-6 महिने होतं तिथं. नंतर सनीचं कुस्ती बघून आप्पाने दत्तक घेतलं. मग आपच बघते त्यांचं सर्व काही नाही, पण या सगळ्या परिस्थितीत तुम्ही मग कसं या तिन्ही मुलांना कुस्तीचे धडे दिले आणि वाटलं होतं का तो गोल्ड मिळेल किंवा देशाचं नाव कम? वाटायचं सर. मला वाटायचं सर. सनीचं मात्र पक्का वाटायचं. म्हणजे माझे मुलं सगळे तिन्ही मुलं चांगले आहेत खेळायला. पण त्यांना तालीम नाही भेटली म्हणून घरी माझे मोठे वरपर्यंत नाही गेले ते गरिबीमुळं. मग आप्पाकडे गेल्यावर मला नक्कीच वाटलं सनी लांबपर्यंत पोचवतील. सनी आप्पा सुद्धा म्हणले मला 2-3 वर्षानंतर तुमचा मुलगा ऑलिम्पिकपर्यंत खेळायला लागे, त्याला तुम्ही घरी अजिबात नेऊ नका. मी सांगाल तसं. नाही, पण मग आता काय परिस्थिती आहे? तुम्ही सगळं याच्यावरती सगळं चालतं का तुमची उपयोगी आणि याचा सगळा खर्च? आता सध्या आप्पाच करते त्यांचा नाही, खर्च. बाकी दोघं आणि कोण कोण असतं घरी तुमच्या, सगळी काय परिस्थिती? परिस्थिती म्हणजे आम्ही ते स्वयंपती धंद्याला जातात. मी पण तेच धंदा करतो साहेब. काही नंदीबाईल आता सध्या नंदीबाईल नाही आमच्याकडं. पहिलं कानातले गळ्यातले आम्ही दोघं तेच शिकतो. आपले कानातले गळ्यातले तेच धंदा आहे आमचा. तुम्ही कशी याची प्रॅक्टिस आधी तालमीत जायच्या आधी कशी सगळी प्रॅक्टिस करून घ्यायची? साहेब
ते लहानपणीपासून घरीच सनी एक नंबर होता खेळायला. म्हणजे आमच्या जातीपैकी सगळे ओळखायचे त्याला सनीला. म्हणजे एवढा भारी होता. 7 वर्षाचा आहे तेव्हापासून तो 3-3, 4-4 कुस्त्या करायच्या आखाड्याने याने. मग त्याच्यानंतर आम्ही मग इथं तालमीत टाकलं म्हणजे रायबा तालमीत. मग सनी तर खेळायला भारीच होता. मग हे साधा रागपासरी आणि मोजे साहेब ते म्हणले सनी खूप छान होणार म्हणजे भारी होणार. मग ज्या दिवशी गोल्ड मेडल मिळालं त्या दिवशी काय वाटलं? त्यावेळेस बघितलं टीव्हीवर बघितलं ना सर. हा. आमच्याकडे नाही, आम्हाला कळलं नाही, पण इतका आनंद वाटला ना म्हणजे फार फार आनंद. म्हणजे माझी इच्छा पूर्ण म्हणजे पूर्ण झाली असं असं वाटलं सर आम्हाला. पण तुम्ही एक मोठे कष्ट घेतले, ज्यावेळेस यांनी गोल्ड मेडल मिळवलं, तेव्हा देशाचं राष्ट्रगीत बाहेर वाजलं, तेव्हा काय वाटलं? तेव्हा तुमच्या घरात टीव्ही पण नव्हता आणि मग हे कसं काय वाटलं सगळं लेकांनी एवढं मोठं नाव कमवलं? आम्हाला फार बरं वाटलं असं हे करून. काय करता पण आम्हाला माहित होतं की हे म्हणजे असं लांबपर्यंत जाईल म्हणून, कारण की ते आप्पाच्या तालमीमध्ये असल्यामुळे आपण पण सांगितलं होतं आम्हाला, हा तुमचा मुलगा आहे ना वरतीपर्यंत जाईल, ऑलिम्पिकला तो खेळेल म्हणून आम्हाला सांगितलं होतं. म्हणजे हे सगळं पूर्ण हे जे इथपर्यंत गेलंय ना हे पूर्ण श्रेय आप्पाच आहे पूर्ण. म्हणजे आप्पा मुळच ते एवढ्या लांबपर्यंत गेलाय. तुम्ही काय करता? ते दोघाही मुलांच्या अपेक्षा होत्या मात्र म्हणजे सनी- आमच्याच्याने होत नाही हे. वर्षातून आहे ना आम्ही महिना 2 महिने तालमीमध्ये पाठवतो. म्हणजे हे इथंच प्रॅक्टिस करतात रायबा तालमीमध्ये. ते प्रॅक्टिस असं करतात म्हणजे आमच्यातल्या अशा कुस्त्या आणि हे बाहेर तुमचे मिस्टर खेळतात. करून घ्यायचे, यांचे वडील करून. हा म्हणजे आम्हाला म्हणजे पहिल्यापासूनच आहे ना, पहिल्यापासून नाद आहे ह्या घराला म्हणजे असं तालमीचा. आणि पहिले म्हणजे त्यांचे वडील आजोबा आणि हे यांच्यानंतर हे मुलं आणि हे पूर्ण म्हणजे आता हे सनी इथं काय अपेक्षा आहे आई म्हणून? काय अपेक्षा आहे? आता तर गोल्ड मेडल मिळालं, अजून आता काय अपेक्षा? इथून पुढे ना ते ऑलिम्पिकला खेळा म्हणून अपेक्षा आहे. आणि हे म्हणजे आमची इच्छा आहे ना आप्पा पूर्ण करतील आम्हाला असं वाटतंय. आप्पाच्या तालमीमधून आप्पाच करणार ते. इथपर्यंत त्यांनी नेलं म्हणल्यावर हे ना आप्पाच पूर्ण करतील. सनीचा भाऊ आपल्या बरोबर आहे, ही सगळी परिस्थिती आहे. काय वाटतं तुम्ही कुस्ती करता कशी? वडील सगळे कशी प्रॅक्टिस घ्यायची? ती सकाळी लवकर उठवायचे आम्हाला लहानपणी. मग आम्हाला रनिंगला बिनिंगला सगळं पाठवायचे. मग आम्ही रनिंगवरून आल्यावर आमची प्रॅक्टिस वगैरे सगळं घ्यायचे. मग कुस्ती बिस्ती आमच्या 3 भावांची. हा इथंच लहानपणी. अजून 2-3 मुलं आहेत आमचेच. आम्ही 5-6 जण इकडं मागवावरत मग कुस्ती बिस्ती खेळायचो. आता आहे का ते झालं? नाही जागा म्हणजे असं वावर आहे नांगरलेलं, त्याच्यात कुस्ती खेळायचं आम्ही खांदून नाही का. मग ते घरी आल्यावर आम्हाला जेवण बिवण खुराक बिराक सगळं बनवून ठेवायचे. मग तसं करत करत मग आम्ही 2-3 महिने तिकडं तालमीत जायचो आप्पाच्या इथं. मग आप्पांनी ह्यांना बघितलं लहान ह्याला सनीला. मग त्यांना ह्याचा खेळ आवडला नाही का. मग ते म्हणले ह्याला माझ्यापाशी ठेवा म्हणले. मी बघतो म्हणले काय आहे ते सगळं. मग बघतो. मग आम्ही 2-3 महिने त्याचे पैसे भरले वडिलांनी. मग नंतर त्यांनी परिस्थिती आहे ते सगळं बघून त्याचा खेळ बघून मग त्याला दत्तक घेतला. त्याला म्हणले मी त्याचा पूर्ण खर्च करतो. काय इच्छा आहे आता? तू पण खेळतो? हा आम्ही पण दोघं आम्ही असं मातीतून कुस्त्या खेळतो नाही का, असे उरस बिरस हे ते असतात तसल्या कुस्त्या खेळतो. आणि आमची पण इच्छा आहे आता पुढं खेळायची मातीतून ह्याच्यातून त्याच्यातून. पण परिस्थितीने थोडं हे झालंय. पण आपण त्याला घेतलंय दत्तक. आता बरेच दिवस झाला, 7-8 वर्ष झालं आपण त्याला सांभाळतात. मग तेव्हा आता काय आता त्याचं मेडल बिडल बसलं आता वस्तात. प्रत्येकाची इच्छा असते महाराष्ट्र केसरी खेळायची. तुम्ही भाऊ पण सगळी कुस्ती करता आणि तुमची प्रेरणा यांनी घेतली आहे. काय इच्छा आहे? तुम्हाला पण खेळायचंय? सर आमची बी आहे ना म्हणजे लई इच्छा होती नाही का, आम्ही बी खेळून पुढं जावं म्हणून नाही का. पण परिस्थितीमुळं काय आम्हाला जाता आलं नाही. तर आता ह्यो माझा भाऊ आहे, बारीक भाऊ. तो ह्याला आहे ना संदीप बापा भोंडवीनीच नाही का घडवलेलं आहे जेवढं काय आहे. म्हणजे तो आता जानता-राजालाच आहे प्रॅक्टिसला, त्याला दत्तक घेतलेलं आहे तिथं. म्हणजे पूर्ण आपणच हे केलेलं आहे. जर आपण नसले असते ना एवढी मदत बी झाली नसते आणि एवढी तो असं वरती बी गेला. तुमची पण इच्छा आहे, तुमच्या दोघांनाही अजून खेळायचंय? हा सर आमची लई इच्छा आहे. आम्हाला नाही का असं म्हणजे महाराष्ट्र केसरी व्हावं, नॅशनल खेळावं, हे ते खेळावं. पण आता परिस्थिती नसल्यामुळं आम्हाला काही तालमी जात. तुम्ही एक सपोर्ट केला त्याला आणि त्याची तर इच्छा आहे. पण आता तुझे भाऊ पण याच पद्धतीने खेळतात सगळी कुस्ती. हो सर, ते मैदानी खेळतात, मी मॅटवर प्रॅक्टिस करतो. परिस्थितीमुळे त्यांना एवढं हे करतात. तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं हा सगळा संघर्ष तू बघितला? हा सर, आता एवढं संघर्ष घरचे माझ्यासाठी एवढं कष्ट घेतात, एवढे हे करतात, थोडंफार घरच्यांसाठी हे वाईट वाटतं असं तसं. आता काय इच्छा आहे?
आता सर ऑलिम्पिकची इच्छा आहे मला आईने ती ऑलिम्पिक. इच्छा व्यक्त केली. हो सर ऑलिम्पिक खेळणं आईची इच्छा मी पूर्ण करणार सर. नाही, वडील कशी प्रॅक्टिस करून घ्यायची सगळी? लहानपणी आम्ही तिघं बा असायचे, अजून दोघं तिघं पोरं आहे आमची वस्तीतली. आम्ही एकत्र वावरात बिवरात असं कुठे बी जागा बी असली का आमची पप्पा लढत हे करायचं. एखादा डाव बी त्यांचं असेल ते जुनं मैदानी, ते बी कधी मॅटवर खेळलं नाही, त्यांचं मैदानी आम्हाला शिकवायचे. मग आम्ही तिकडं गावाकडं करायचं. आमचं गाव पाटसर आहे सर बीडमध्ये. मग इकडं आलो लोगावमध्ये, तर आम्ही रायबा तालमीत गेलो. सगळ्यात पहिल्यांदा वस्ताद सदा राखपस्त्रानं सोमनाथ राखपस्त्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोमनाथ मोजे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तर रायबा तालमीत गेलो. तिथं मी लहानपण वर्षभर प्रॅक्टिस केली असेल. हे आमच्या वस्ताद आहेत सदा. नाही, पण ही तू ज्यावेळेस गोल्ड मेडल मिळवलं त्यावेळेस तुला काय आठवलं पहिलं? सर सगळ्यात पहिल्यांदा तर श्रेय तर वस्तादाला जातं संदीप बाप्पा भोंडेवाला, कारण की एवढ्या हेकट परिस्थितीनं मला वरती पण हे मिळालं यांना तर लेट कळलं. तुमच्या इथं लाईट पण नाही, इथं टीव्ही पण नाही, मग यांना नंतर कळलं. काय काय आनंद होता? हा सर ती मला त्यांना खूप अभिमान वाटला की आपलं हे असं टी व्ही नसल्यामुळे यांना एवढं लवकर कळलं नाही. हो सर फोनवर मी त्यांना मेडल बसल्या सगळ्यात पहिल्यांदा वस्तादांना फोन केला, त्यांना नंतर आईबापांना, नंतर फोन. रडत होते घरची, त्यांना खूप भारी वाटलं की तुला तुझ्या पण डोळ्यात पाणी आता आलं. हा सर एवढा सगळा संघर्ष एवढ्या याच्यावर होतं का? तुझी आई म्हटली तुम्ही ते सुया दोरे एवढं माझ्यासाठी केलं, एवढं थोडं मेडल बिडल भेटलं, जरा हे वाटलं सर त्याच्यामुळं. तर मला संदीप बाप्पा भोंडेंनी दत्तक घेतलं आहे लोणीकंदमध्ये तालमीत. दोन्ही भावांसाठी काय प्रयत्न असणार तुझा? आता सर नोकरी बिकरी भेटली तर ह्यांचा बी मी थोडा खर्च बिर्च सगळं बघणार. आता ही तर काही मॅटवर नाही करत, ही आपल्या मैदानी परिस्थितीमुळे ह्यांना. नाही तर ही बी दत्तक घेतलं, ह्यांच्या अंगात चांगली कुस्ती होती ही करतील अजून. हो यांना पण दत्तक घ्यावं. दत्तक घ्यावं. आता हे मैदानी करतात, आता ह्यांना दत्तक, आता मी दत्तक हे मैदानी बिदानी करतात. आता मॅटवर ह्यांना येत नाही एवढं सर. नोकरी द्यावी. हा नोकरी द्यावी मला. नक्की नोकरी द्यावी अशी अपेक्षा आहे. ही झोपडी जर बघितली तर किती फूट असेल? 10 फूट अंतर सगळं, किंवा 10-20 फुटाची ही सगळी झोपडी, आणि हे सगळं पालावरचं जीवन आहे. याच्यात गोल्ड मेडल मिळवणं कुणी आतापर्यंत दखल तर काय घेतलीच नाहीये. पण आता जर दखल घ्यावी तर ती काय दखल घ्यावी? आणि ह्यावेळेस ज्यांना कळलं की यांनी गोल्ड मेडल मिळवलं, इथं लाईट नाही, इथं टीव्ही नाही, तो काय आनंद असतो एक वस्ताद म्हणून? वस्ताद म्हणून मी तर तसं आत्तापर्यंत त्याला तेच शिकवलं. पण त्याला ज्या टायमाला गोल्ड मेडल मिळालं तर पहिला माझ्या चिरंजीवला फोन केला त्याने, माझ्या थोर पोराला. त्यांनी सांगितलं की बा आपल्या तुमच्या पठ्ठ्याला गोल्ड मेडल मिळाले. मला खूप आनंद झाला. मी तर काय अपेक्षा आहे अजून पण बोल? त्यांनी अजून मोठं ऑलिम्पिक वस्ताद म्हणून काय शुभेच्छा तुमच्या त्या दोन्ही भावांकडून पण त्यांनी हा पण ते बी खेळलेत, त्यांना बी आपण शिकवलेले आहेत. पण हा मुलगा चांगला चालक, एकदम खास, एकदम खेळणारा, म्हणून माझी नजर त्याच्यावर जास्त होती. या दोघा भावात होती. आणि मी स्वतःची गाडी घेऊन त्यांना मैदान खेळायला होतो. माझी गाडी स्वतःची पेट्रोल भरायचं, ड्रायव्हर दुसरा घ्यायचा आणि यांना आखाड्यांनी फिरवित होतो. याच्यावर जास्त जीव होता माझा, आणि यांनी ते करून दाखवलं मला, म्हणून माझ्या डोळ्यात झालं तुमच्या सगळ्या गोष्टीचं. हा अजून पण कारण ऑलिम्पिक खेळायचंय, या दोघांना महाराष्ट्र केसरी करायचं नाही त्यांना. हा यांना महाराष्ट्र केसरी, पण याने ऑलिम्पिकला खेळायला पाहिजे मोहरम, आणि हे सरकारने मदत करायला पाहिजे त्याला. कारण गरीब परिस्थिती करून खाणारी माणसं आहेत. काही यांना काही नाही, दुसरा आधार नाही. बैल होती ती बी गेली गरीब परिस्थितीमुळे त्यांनी आत्तापर्यंत. पण हा माणूस मोठा गेला, मग यांचा खेळच तसा आहे. याला मातीपासून तो पर शेवटपर्यंत मेन्याला, तिथून मोर टाकला. नक्की आपण जर पाहिलं तर मोठ्या अपेक्षा ज्या आहेत त्या सनीकडून आहे. जर सरकारने सनीची दखल घेतली आणि त्याच्या या दोन्ही भावांची दखल घेतली तर देशासाठी ते नक्कीच फायद्याचं असणार आहे. आपण जर पाहिलं तर या सगळ्या या झोपडपट्टीमध्ये राहणारा हा सगळा समाज आहे. मात्र सनीच्या खेळासाठी, त्याच्या भावांच्या खेळासाठी त्याच्या वडिलांना त्यांचे जे नंदीबैल होते ते विकावे लागलेले आहेत, आणि नंदीबैल विकून त्याच्यावर यांचं गुजराण चालत होतं. ते सगळं थांबून त्यांनी याच्या खेळासाठी हे सगळं प्रोत्साहन दिलं आहे. नक्कीच ही प्रेरणादायी कहाणी सनीची आहे. कॅमेरॉन किरण काजळेसह सागरवर साम टीव्ही पुणे लोहगाव.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.